कागल येथील दूधगंगा विद्यालय कागलच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि मांगल्याच्या वातावरणात साजरी करण्यात आली। प्रदीप्त केलेली शिवज्योत, हातात घेतलेले भगवे ध्वज आणि जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषानं कागल बसस्थानक परिसर अक्षरशः शिवमय झाला होता। सोहळ्याची सुरुवात कागल बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली। दूधगंगा विद्यालयाचे संस्थापक सचिव अतुल जोशी यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं आणि प्रेरणेची शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या कर्तृत्वाला अभिवादन करत आदरांजली वाहिली। या प्रसंगी नगरसेवक आनंदा पसारे, मुख्याध्यापक अशोक बुगडे, तानाजी पाटील, बाजीराव वारडे यांच्यासह विद्यालयाचे शिक्षक, कर्मचारी आणि शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। हलगी आणि ढोल ताशांचा कडकडाट। पुतळा पूजनानंतर दूधगंगा विद्यालयाच्या वतीनं शालेय परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। कपाळावर चंद्रकोर, हातात भगवे ध्वज आणि शिस्तबद्ध पाऊल टाकणारे विद्यार्थी आणि शिवरायांच्या वेशभूषा केलेले मावळे हे या मिरवणुकीचं मुख्य आकर्षण होतं। हलगी आणि ढोल ताशांच्या कडकडाटानं शालेय परिसरात चैतन्य पसरवलं। मिरवणुकीचा समारोप विद्यालयाच्या प्रांगणात प्रबोधनात्मक सभेत झाला। अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक अशोक बुगडे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन कौशल्य आणि गनिमी कावा हे आजही जगासाठी मार्गदर्शक आहेत। प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यातील शिस्त आणि धाडसाचा आदर्श घेऊन स्वतःचं भविष्य घडवावं। शिक्षक नाथा चव्हाण आणि बाजीराव वारडे यांनीही आपल्या मनोगतातून शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाचे विविध पैलू उलगडले। विद्यार्थ्यांचं प्रभावी प्रबोधन। यावेळी विद्यालयाची विद्यार्थिनी तनिष्का शेळके, श्रेया भोई, मनाली भोसले, गिरिजा कोळी, स्वरा निकम, धनश्री काळे, हरमीत कौर शेख यांनी आपल्या ओघवत्या भाषणातून महाराजांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली, ज्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली। संपूर्ण कार्यक्रमाचं नेटकं सूत्रसंचालन ज्ञानेश्वरी दावणे, भक्ती अवचारे हिने अत्यंत प्रभावीपणे केलं। दूधगंगा विद्यालयाच्या या शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी उपक्रमाचं कागल शहरात सर्वत्र कौतुक होतंय। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।